युनिव्हर्सल जे पण तुमच्यासोबत करतंय ना, ज्या शक्तीला तुम्ही मानता, देव जी शक्ती तुम्ही मानता ना, युनिव्हर्सल जेही करतंय ते आपल्यासाठी अगदी योग्य आहे. कारण ते नसतं झालं तर आपली जडणघडण नसतं झाली, ते नसतं झालं तर आपण पुढे गेलो नसतो. जे काही तुम्हाला दाखवले गेले पिक्चर, जे काही तुमच्या सोबत प्रॉब्लेम आले, अडचणी आले, ते तुमच्यासाठी बेस्ट होते. कारण आपली आत्मा इथे शिकायला आली आहे ना. आपली आत्मा एक अनुभव घ्यायला आलेली. हे सगळं मायाजाळ आहे, हे सगळं एक नाटक आहे, हे पूर्ण हे एक मोठा स्टेज आहे. हे जे आता सध्या चालू आहे हा खूप मोठा स्टेज आहे. आपल्याला आपलं कॅरेक्टर दिलेलं आहे, आपल्याला पात्र दिलेलं आहे. पण कधी कधी आपण ना ते कॅरेक्टर भरकटून दुसरंच कोणतं तरी करत असतो. आपल्या सगळ्यांना एक दिलेलं आहे की तुला परमिशन सांगितले जा हे काम कर. पण इथं आल्यावर ना आपल्याला त्या सगळ्या गोष्टी दिसायला लागतात, भौतिक दिसायला लागतात. मग ते काम विसरलोय आणि दुसरीकडेच म्हणून आपल्याला हे सगळे पेन दुःख की परत आठवण करून द्यायची वेगवेगळ्या मार्गातून तुम्हाला, की तुम्हाला पण काहीतरी काम करायचंय, त्या शक्तीसाठी काम करायचंय. ती जर तुम्हाला इतकं सगळं पुरवतीये, निशुल्क आहे, हवा पाणी ऑक्सिजन, सगळ्या गोष्टी बघा ना जिथल्या तिथं होत आहेत. सूर्य उगवतो, प्रोसेस होती, फुलं उमलतात, दुसऱ्या दिवशी ते सुकतात. म्हणजे असं त्याच्या याच्यात ना एकही काडी इकडं तिकडं होत नाही. पक्षी बरोबर संध्याकाळी जातात म्हणजे त्यांच्या घरट्यात जातात, उठल्यावर म्हणजे चिवचिवचा तो आवाज येतो. हे किती असं प्लॅनिंग नाही बघा. जरा तुम्ही निसर्ग बाहेर जाऊन बघितलं ना किती अशी प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये. आणि जेव्हा तुम्ही फुलं फळं पानं सगळ्याचे आकार बघता, वेगळं काय आर्किटेक्ट आहे, काय डिझाईन आहे प्रत्येक गोष्टीची. आणि या ब्रह्मांडामध्ये किती सगळं वेगवेगळं आहे. जरा आपण आपले प्रॉब्लेम सोडून जरा ते बघायला लागलो ना, की तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर त्यात भरलेले A to Z तुमच्या लाईफचे A to Z. आणि ते डिकोड होणार आहे, ते हळूहळू येणार आहे. जसं आज काल आपण आपल्या आरोग्यामध्ये चमत्कार करू शकतो. जे काही आपले प्रॉब्लेम आहे आपण कसं चमत्कारित्या आपलं आरोग्य चांगलं करू शकतो. यासाठी काय आहे, फक्त प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस लागते. तर ती एका दिवसात होत नाही, पण एक दिवस नक्की होती. तर तुमचा परिवर्तनाचा काळ जो असतो, तर बेसिक काळ जो असतो ना 0 ते 90 दिवस असतो. म्हणजे पहिले आपल्या सबकॉन्शियस माइंडला 21 दिवस लागतात की ती गोष्ट घेण्यासाठी. पुढचे 21, 21, 21चे असे टप्पे जे आहेत, तर 90 दिवस लागतात ती आत्मसात करण्यासाठी. आणि 6 महिने लागतात त्या गोष्टीला फोकसमध्ये, रुटीनमध्ये आणण्यासाठी. कारण आपल्या सगळ्या जे चालत आलंय ते चालत आलंय ते रुटीनमध्ये. पण आज बघा काही गोष्टींची अशी प्रॅक्टिस झालेली आहे आपली, ते म्हणजे तुमचा ब्रश घ्यायचा, तुम्हाला कोलगेट करायचा, तोच हात असणार आहे, तोच सगळं असणार आहे, तशी स्टेप असणार आहे. त्या स्टेपमध्ये तुम्ही ब्रश करत असणार जे करत आलेले. का? कारण याचं झालेलं आहे सगळं, प्रोग्रामिंग झालेलं आहे. मग पोळ्या करायला लागले तुम्ही, काही सुरुवातीच्या पोळ्या आठवा, पण आता जर पोळ्या करायला लागल्या, तुमचं काही चालू द्या, गाणे चालू द्या, हे चालू द्या, पोळ्या तुमच्या गोल येणार, मस्त फुगणार, हे होणार. त्याला तुम्हाला एफर्टलेसली सगळ्या गोष्टी होतात. मग हे मॅजिक पण असंच आपल्याला उतरायचंय आतमध्ये आपल्या याच्यामध्ये, की हे ना जबरदस्त पाहिजे. येस. तर आजचा जो टॉपिक आहे ना, आजचा टॉपिक खरंच खूप महत्वाचा आहे आणि खूप अमेझिंग आहे. पैसा सगळ्यांना पाहिजे असतो आहे ना. आणि ज्या गरजेनुसार आहे तो पैसा पाहिजे असतो. तर आजचा जो टॉपिक आहे आपला, तो आपल्याला पैसा मिळवून देणार. आणि जो तुमचं गोल आहे, जितकं तुमचं गोल आहे किंवा जितके तुम्हाला लागणार आहे तितके, म्हणजे ह्या ब्रह्मांडामध्ये सगळ्या गोष्टी असतात, पण आपल्याला त्याची पद्धत नाही माहिती, त्याची रेसिपी नाही माहिती, आपल्यापर्यंत कशी मिळवायची ते नाही माहिती आहे ना. तर आपण ते जर शिकलो व्यवस्थितरित्या, ते अंमलात आणलं, आणि हे मी अंमलात आणलंय, मी केलंय म्हणून तुम्हाला शिकवणार आहे. बरोबर आहे ना. मी पहिले त्याला अंमलात आणलंय, शिकले, प्रॅक्टिकल केले. आता सगळ्यात सोपा विषय जर कोणता म्हटलं ना लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये, तर तो पैसा आहे सगळ्यात सोपा. तुम्हाला असं वाटत असेल की त्याच्यापेक्षा दुसरं अवघड आहे, हेल्थ अवघड आहे, रिलेशनशिप अवघड आहे, पण सगळ्यात सोपं म्हटलं तर पैसा येणं आपल्याकडे हा सगळ्यात सोपा विषय. सगळ्यात सोपी फ्रिक्वेन्सी, म्हणजे त्याला दुसरं मध्यस्थी नाही कोणी. म्हणजे एखाद्या सोबत रिलेशनशिप चांगली करायची आपल्याला, भाऊ बहीण नवरा बायको, तर त्याला दोन फोर्स लागतात, दोन आत्मा लागतात. बरोबर आहे. इकडची पण लागते तिकडची पण, दोन्हीकडनं पण आपल्याला एफर्ट्स करावं लागतात. तसं पैशानं आपल्यामध्ये कोण नाहीये. तर ते एका बाजूच्या फोर्सनी तुम्ही मॅग्नेट बनवून ओढू शकता. सगळ्यात सोपं आणि पॉवरफुल जर टेक्निक म्हटलं तर लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये म्हणा किंवा मॅजिकच्या याच्यामध्ये म्हणा, पैसा एकदम इझी एफर्टलेस. किती जणांना अजून वाटतं एफर्टलेस आहे पैसा येणं? येस, सगळ्यांना वाटतं. तुम्हाला हळूहळू कळायला लागेल जेव्हा तुमचे अनुभव येतील ना. तर सगळ्यात महत्वाचं आपले ब्लॉकेजेस, जेव्हा मनी ब्लॉकेजेस कमी होतील ना, तर तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपोआप येतात. आणि तुम्हाला जिथून अपेक्षा नसेल ना, तिथून पण तुम्हाला यायला लागेल, की तुम्हाला ह्याचं गॅरंटीच नाही. माझं उदाहरण मी क्लास झाल्यावर सांगाल तुम्हाला, कालचंच उदाहरण. तर आपण पुढे जाऊया, आजच्या टॉपिककडे जाऊया. येस पूजा मॅडम, आपलं पीडीएफ ओपन करूया. आणि हा, हे टॉपिक जसे जसे जात आहेत ना, डोक्यावरतून जातील, हे जातील, पण याचे असाइनमेंट नाही सोडायचे. सगळ्यात पॉवरफुल जे आहे ना ते असाइनमेंट आहे. आपल्या इथे 100% देणं आहे. जोपर्यंत आपण ते देत नाही ना,
तर ह्या अशा टप्प्याटप्प्यावर आहे बघा. हे पुस्तक आहे ना, पहिल्या वेळेस काहीच समजत नाही, मलाही काहीच समजलं नव्हतं. आणि नंतर दुसऱ्या वेळेस मला त्याचं डिकोड झालं, नंतर हळूहळू अजून डिकोड व्हायला लागलं. आणि हे तर माझ्या 11 वर्षापूर्वी आयुष्यात आलं होतं ना, आत्ता मी त्याचं कुठंतरी नाही का, म्हणजे मला असं वाटतं 10% पण नाही, आत्ता कुठंतरी त्याचं 10% हे व्हायला लागलं. आणि जर ते पूर्ण 100% केलं तर वाव, कमालच आहे. आता बघा, तुम्हाला इथं एक टेलिफोन दिसतोय, एक असा टेबल दिसतोय, टेबलावर काहीतरी हे पर्स आहे, त्या पर्समध्ये एक चेक दिसतोय है ना. चेक सगळ्यांना दिसतोय. हिंदी मराठीमध्ये चेकच म्हणतं ना, मराठीमध्ये काहीतरी धनादेश असं म्हणतात, पण आपण तो चेकच म्हणत असतो, मराठीमध्ये पण चेकच म्हणत असतो. मग हा चेक आहे आणि त्याला एक स्पार्कल आहे, म्हणजे मॅजिकली, म्हणजे हा एक जो आहे ना आजचा मॅजिक चेक आहे. काय आहे? मॅजिक चेक आहे, म्हणजे जादूचा चेक आहे. मग हा जादूचा चेक म्हणजे काय आहे, की आपल्याला जी अमाऊंट पाहिजे ऑलरेडी ती ब्रह्मांडामध्ये आहे की नाही, तिथं म्हणजे अनलिमिटेड आहे की नाही, ती तुम्हाला किती पाहिजे, 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 1 कोटी, 2 कोटी, 5 कोटी, है ना. जसं संदीप सर म्हटले, नाही माझा आकडा खूप मोठा आहे आणि चक्कर येण्यासारखा, पण तो आकडा ब्रह्मांडात आहे की नाही ऑलरेडी, येस ऑर नो. खूप आहे ना, अनलिमिटेड आहे, पर्याप्त आहे, म्हणजे तिथं काही कमीच नाही, तिथं काही लिमिटेशनच नाही. आपल्या विचारांच्या पलीकडे ते ब्रह्मांडामध्ये आवले, फक्त आपल्याला त्याची ना नाही, ती रेसिपी नाही माहिती, तर ती रेसिपी आपण शिकणार आहोत हळूहळू. येस, तर थोडं खाली जाऊया, स्क्रॉल करून नेक्स्ट पेज. माझा सगळ्यात आवडता टॉपिक हा, मस्त आणि छान. येस. 17वां दिन मॅजिक चेक. जादुई कळालं. सृष्टी में मी किसी प्रकार संध्याकाळी उद्या सगळं झाडून टाकेल, कारण पाऊस पडलेला आहे ना, 7 आहे पुढचं, फक्त पायरी. हे म्यूट करते. तुमचा माईक चालू करा पूजा मॅडम तिकडून. 17वां दिन मैजिक चेक. जादुई सृष्टि में किसी प्रकार का संयोग या अनहोनी नहीं होती। कोई भी चीज तब तक नहीं होती जब तक कि कोई व्यक्ति इच्छा करके उसे घटित न कर दे। विलियम एस बरोज, लेखक और कवि. आता हे लेखक आणि कवी काय म्हणतात, ही जादुई सृष्टी आहे, ब्रह्मांडच पूर्ण जादूचं आहे. इथं आहे ना संयोग आणि अनहोनी असा काही प्रकार नाही. आपण इथं सगळे जर बसलोय ना ह्या कॉलवर, वेगवेगळ्या याच्यातून आपण एकमेकांना पाहिलं नाही, ओळखत नाही, हा काही संयोग नाहीये. ही काही असं नाही का, हे नाही की हे प्लॅनिंग आहे. युनिव्हर्सलचं एक प्लॅनिंग असतं की तुम्ही या कॉलवर आले, तुम्हाला लिंक मिळाली, तुम्ही आले, तर हे एक प्लॅनिंग आहे तुमच्यामध्ये चेंज आणण्याचं. तर हे प्रत्येक गोष्टी जी आहे ना, ते प्लॅनिंग नव्हतं असतं. हे इथं मी बसणं, ह्याच रूममध्ये, ह्याच जागेवर, किंवा ती गोष्ट, किंवा हे याचं युनिव्हर्सलनं ऑलरेडी प्लॅनिंग केलेलं असतं. तर मग जी पण इच्छा आपण व्यक्त करतो ना ह्या जादुई दुनियेमध्ये, तर त्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत असं ते म्हणतात. आणि हे ऑलरेडी सगळं मॅजिकलीच आहे, फक्त आपल्याला इथे ट्रस्ट ठेवावा लागतो आणि आपल्याला ती गोष्ट अचीव करावी लागते. येस. जब आप कृतज्ञता की जादुई शक्ति को किसी नकारात्मक परिस्थिति पर केंद्रित कर लेते हैं, तो एक नई स्थिति उत्पन्न होती है जो पुरानी स्थिति को खत्म कर देती है। इसका अर्थ है कि जब आप उस स्थान पर पहुंच जाते हैं जहां धन के प्रति कृतज्ञता धन की कमी से अधिक महसूस होती है, तो एक नई परिस्थिति निर्मित हो जाती है जिससे धन की कमी खत्म हो जाती है और जादू से अधिक धन आने लगता है. आता धन जे आहे तर ती आपली म्हणजे आपली गरजच आहे. आज जर बघितलं, प्रत्येक गोष्ट धनाशिवाय काहीच आपल्याला मिळत नाही. म्हणजे ते खाणं असो, पिणं असो, झोपणं असो, घराच्या बाहेर पडलं की आपल्याला आपल्या स्वतःकडे पैसे पाहिजे, म्हणजे आपल्याला धन पाहिजे असतं. तर हे जर धनाच्या बाबतीमध्ये कुठंतरी आपली निगेटिव्हिटी आली किंवा नकारात्मक आली, तर ते आपलं लक्ष सगळं त्याच्यावर जातं की मला कमतरता आहे, कमतरता आहे, कमतरता आहे. पण जर आपण त्याच्यामध्ये उलट ब्लेस करायला लागलो, ब्लेसिंग करायला लागलो, आणि ती जर परिस्थिती आपण निर्माण केली, तर ती कमीच आपल्याकडे राहत नाही. आपण कमी म्हणून त्याच्याकडे लक्ष देत नाही. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही जसे आहात तसे जिथं आहात तिथं समजा, पण तुम्हाला जर तुमच्या याच्यामध्ये जर तुम्हाला जिथं तुम्ही आहात ना, तिथून जर तुम्हाला असं वाटतंय तुमच्या लाईफमध्ये आता सध्या जर मी तुम्हाला 1 लाख रुपये टाकले तुमच्या खिशामध्ये आणि तुम्हाला बाहेर राऊंड मारायला लावलं, जसे आहात तसे तर तुमच्याकडं नॉर्मल चालायला लागले, तर दोन्हीमध्ये काय फरक असणार आहे, काय कॉन्फिडन्स मध्ये फरक असणार आहे? दोन्ही खिशामध्ये 1-1 लाख रुपये, आणि जेव्हा तुम्ही असं बाहेर फिरता तर तेव्हा तुमची एनर्जी वेगळी असणार आहे, आणि जेव्हा तुम्ही रिकाम्या खिशाने असाल, 10 रुपये असेल, तेव्हा तुमची एनर्जी असेल. तर म्हणजे मनी इज एनर्जी, हे लक्षात घ्यायचंय सगळ्यांनी. येस.
धन संबंधी सारी बुरी भावनाएं धन को आपसे दूर धकाती है और आपके जीवन में धन की मात्रा को कम कर देती है। यही नहीं, जब भी आप धन के बारे में बुरा महसूस करते हैं, तो आप हर बार उसे थोड़ा और कम कर देते हैं। यदि आपके मन में धन को लेकर ईर्ष्या, निराशा, चिंता या डर जैसी भावनाएं हैं, तो आपको अधिक धन नहीं मिल सकता। आकर्षण का नियम कहता है कि समान ही समान को आकर्षित करता है। इसलिए यदि आप इस बात पर निराशा महसूस करते हैं कि आपके पास पर्याप्त धन नहीं है, तो आपको ऐसी निराशाजनक परिस्थितियां अधिक मिलेगी। यदि आप धन को लेकर चिंतित है, तो आपको धन के बारे में अधिक चिंताजनक स्थितियां मिलेंगी। यदि आप धन की अवस्था को लेकर भय महसूस करते हैं, तो आपको धन को लेकर भयभीत करने वाली अधिक स्थितियां मिलेंगी। आता यांनी काय सांगितलेलं आहे की समान समानला आकर्षित करतं, म्हणजे जे काही प्लस प्लस मायनस मायनस जे काही सम गोष्टी आहेत सम याला अट्रॅक्ट करतात. तर आपण आपल्याला नेहमी बघतो, आपण श्रीमंत लोक ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे अजून पैसा येत असतो आणि जे गरीब आहे ते गरीब होत जातात. मग हा नियम कसा हा युनिव्हर्सला लागू पडतो की ज्यांच्याकडे नाही, ज्यांच्याकडे थोडंफार आहे ते ऑलरेडी काहीतरी त्यांचं चालू असतं, हॉस्पिटलला खर्च इकडं तिकडं, त्यांचे काही लाईफ अशी नसते. आणि जे आपण बघतोय की ऑलरेडी आहे अंबानी त्यांच्यासारखे, ते अजून एन्जॉय करतात, सगळ्या गोष्टी होतात. हे सगळं का होतं की जे आपल्याला जर असं वाटतंय की मला इथं धनाची कमतरता आहे किंवा माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे देणं नाही, तर आता सध्या जी काही आपली कंडिशन आहे धनाच्या बाबतीत, जी काही प्रत्येकाची कंडिशन आहे ती आपण स्वतःच निर्माण केलेली. हे तुम्हाला माहित नसेल कदाचित, नाही तुम्ही माझं इथे याने डुबवलं यांनी फसवलं, नाही ती गोष्ट नाही. जी गोष्ट आपण आता सध्या आहे, जे पण आपलं बँक बॅलन्स आहे, जे पण आपण अचीव केलेलं आहे, ते सगळी परिस्थिती जी काही आहे तर ती आपल्या व्हायब्रेशनमुळे आहे, आपल्या एनर्जीमुळे आहे. फॉर एक्झाम्पल आपली एनर्जी चालू आहे जी काही 200-300 फ्रिक्वेन्सीवर आहे आणि तुम्हाला पाहिजे BMW मर्सिडीज, तिची एनर्जी जी आहे ती 2000, 2500, 3000 वर आहे, तर ते खाली नाही येणार, आपल्याला तिथे जावं लागणार त्याच्यासाठी. बरोबर आहे? लक्षात येते? कारण आपल्याला जर आपण हे करतोय त्याच्याबद्दल चिंता, भीती, आपल्या जर फिलिंग, तर त्या स्थिती ज्या आहे ना त्या आपण कुठं कुठं पास्ट मध्ये केलेले, ईर्ष्या केलेली आहे, निराशा केलेली आहे. एखाद्याने जर समजा एखादी गाडी घेतली, फॉर्च्युनर गाडी घेतली, त्यांनी जर स्टेटसला टाकलं, तर तुमची व्हायब्रेशन फिलिंग काय आहे त्यावेळेला त्या गाडीबद्दल, त्या व्यक्तीबद्दल, तर तुम्ही त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला अजिबात प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्ही गाडी घेतली, तुमची फ्रिक्वेन्सी चेंज झाली, तिथं तुम्ही बघितलंय, तुम्हाला वाईट फिलिंग आली की काय याचा तर पैसा असाच आहे आणि यांना तर लोकांना लुबाडून आणलेलं आहे, आज काय स्टेटसला गाडीचे फोटो लावतोय, मिरवतोय, फिरतोय. म्हणजे ते काही असो, तुम्ही त्या व्यक्तीविषयी कमी आणि त्या गाडीविषयी जर तुमच्या भावना फ्रिक्वेन्सी, म्हणजे कारण आणि विनाकारण कुठंतरी आपण पैशालाच त्याच्यात तिथं दोष देतोय आणि आपण त्याला ती स्थिती आपल्या लाईफमध्ये निर्माण करतोय, ज्या सगळ्या चिंताजनक, त्याची ईर्ष्या आहे किंवा काय म्हणतात त्याला म्हणजे उबासीपणा एक जो आहे, जो अशा भरपूर ज्या आहे ना फ्रिक्वेन्सी, त्या आपण कुठं कुठं कळत न कळत त्या पैशाविषयी किंवा त्या लाईफस्टाईल विषयी पाठवलेल्या आहे. येस. यह करना कितना ही मुश्किल हो, लेकिन आपको अपनी वर्तमान स्थिति को नजरअंदाज करना होगा। वर्तमान में आप पैसे की चाहे जितनी कमी महसूस कर रहे हो, उसे नजरअंदाज कर दे। कृतज्ञता ऐसा करने का शर्तिया तरीका है। यह हो ही नहीं सकता कि आप धन के प्रति कृतज्ञ हो और उसी समय उसे नजरअंदाज करें। यह हो ही नहीं सकता कि आप धन के बारे में कृतज्ञ हो और उसी समय उसे लेकर चिंतातुर विचार भी सोचे। इसी तरह यह भी नहीं हो सकता कि आप धन के बारे में कृतज्ञता महसूस करें और उसी समय उसे लेकर डर के विचार आपके मन में आए। जब आप धन के बारे में कृतज्ञ होते हैं, तो आप न सिर्फ धन को दूर धकेलने वाले नकारात्मक विचारों और भावनाओं को रोक देते हैं, बल्कि अपनी ओर अधिक धन लाने की अचूक विधि भी आजमा रहे हैं। आता त्यांनी काय सांगितलेलं की दोन फिलिंग ऍट अ टाइम तुमच्या नाही राहू शकत, दोन इमोशन एकाच गोष्टीबद्दल, एका तलवारीमध्ये दोन गोष्टी एकच म्हणजे एका मयांमध्ये दोन तलवार नाही राहू शकत. तसं एका वेळेस ना एकच फिलिंग राहू शकते की तुम्ही तिथं समजा आज तुम्हाला कोणाला तर द्यायचंय, तुम्ही 1000 रुपये पे करताय आणि त्यावेळेस तुम्ही धनासाठी कृतज्ञता पण आहे आणि ते जातंय म्हणून तुम्ही फिलिंग पण वाईट करताय की अरे याला विनाकारण 1000 रुपये द्यावं लागतंय, माझे आता 1000 रुपये गेले, येता की नाही परत माहित नाही आणि याचा तर स्वभाव असाच आहे. जे काही जिथं परिस्थिती असते ना
तिथं पैसे देताना आणि घेताना आपली एक व्हायब्रेशन असते, एक फिलिंग असते. मग तिथं जरा तुमची चिंता आहे, डर आहे किंवा माझे पैसे आता भलेही तुम्ही तुमच्या कामासाठी घेताय, रिचार्ज करतोय आपण, मोबाईल रिचार्ज करतोय किंवा आपले काही भाड्याचं असेल घर त्याचे पैसे देतोय किंवा आपण कुठेतरी टोल नाका भरतोय, टोल नाके लागतात, हा इतके टोल नाके लागले, एवढे पैसे माझे गेले, फास्टॅग रिचार्ज करतोय, एव्हरीथिंग काही तुम्ही करत असताना तिथं जर तुम्हाला सांगितलं कृतज्ञता व्यक्त करायची, पण बऱ्याच वेळेला आपलं असतं की नाही माझे इतके खर्च आले, इतके खर्च आले, त्याच्याकडे गेले, त्या लग्नाला गेले आणि एवढं माझा तिथं खर्च झाला, हे झालं ते झालं, कळत न कळत आपण नॉर्मलीच बोलत असतो. ते तुम्हालाही माहित नसतं, ते मलाही तो रूल माहित नव्हता. आपण कळत न कळत त्या अशा बोलता बोलता गप्पा मारत असतो. पण आपल्या जी फ्रिक्वेन्सी आहे, जी पैशासाठी जी आहे, तर त्यावेळेस आपण कुठंतरी त्याला कृतज्ञतापासून ढकलतो आणि दूर जातो. मग जर आपण कृतज्ञता करायला लागलो, तर आपले नकारात्मक विचार जाणार. जो सध्या जेवढे पैसे आहे आपल्याकडे, जे काही आहे, त्याला आपण थँक्यू म्हणायला लागलो, त्याला ब्लेस करायला लागलो, तर ती फ्रिक्वेन्सी मॅच होऊन ती अजून आपल्याकडे वाढणार आहे. तर हे आपल्याला माहिती नाही. आता आपल्याला वाटतं नाही आता एवढं माझ्याकडे प्रॉब्लेम आहे, एवढं माझ्याकडे नाहीये पैसे, आता मुलाची फीस भरायची, हे करायचंय, ते करायचं, पुढे आपल्याकडे लिस्ट आहे. म्हणजे 1,00,000 रुपये तुमच्याकडे आता जर ह्या महिन्याची येणार असेल, तर तुम्ही म्हणता की नाही माझा 1,20,000 खर्च आहे ऑलरेडी, तर माझं तेवढं देणं आहे, येऊन तरी काय फायदा आहे ना 1,00,000 रुपये. येणार एक दिवस घरात राहणार, दुसऱ्या दिवशी तुम्हाला वाटायचे परत सगळ्यांना. असं होतं ना आपल्याला. म्हणजे आधीच आपण तर पैसा तर येतोच आहे, आधीच त्याला एक तर प्रेम देत नाही, अगोदरच सांगतोय की तुला जायचं पण आहे, टाटा बाय बाय, आणि परत म्हणतो की नाही माझं तेवढ्यात काही भागतच नाही. म्हणजे ही सगळी आपण काय केलेलं आहे, त्याला स्ट्रक्चर मध्ये बसवलं. मग मी जितकं कमवतो ना तितकं मला पुरतच नाही, हे एक माइंडसेट भरपूर लोकांनी करून ठेवलेलं. म्हणजे ते कष्ट करतात, काबाड कष्ट करतात, मग त्यांना तसं ते पैशाचं सुख किंवा तो पैशाची फ्रिक्वेन्सी त्यांच्यासोबत मॅचच होत नाही. येस. आप अब तक उस धन के लिए कृतज्ञता का अभ्यास कर चुके हैं जो आपने पाया है और जो आप पा रहे हैं। इसलिए अपने मनचाहे धन के लिए कृतज्ञता की जादुई शक्ति का इस्तेमाल करने से पहले आपको उन विभिन्न तरीकों और उपायों को समझने की जरूरत है जिनसे धन दौलत आपके जीवन में आ सकती है। चूंकि धन आने पर हर बार धन के लिए कृतज्ञ नहीं होते, इसलिए आप प्रचुरता को अपनी और प्रवाहित होने से रोक देंगे। आता काय आहे ना, आपल्याला जर आपल्या धनाचं जी काही आहे ती कंडिशन अजून अजून सुधारायची, तर हा थोडा ऍडव्हान्स चॅप्टर आहे. त्याच्या अगोदरचे जे 2 चॅप्टर आपण केलेले धनाविषयी, की मॅजिक मनी केलेला आहे आणि अजून आपण एक केलेला आहे पैशाचा. तर त्याच्यामध्ये जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण आपण आतापर्यंत जेवढ्या पैशाचा उपभोग घेतलेला आहे, म्हणजे जसं जन्माला आलोय आपण तिथून, तर त्या सगळ्या पैशांचा आपण कृतज्ञता व्यक्त केली. नंतर दुसऱ्या पार्टमध्ये आपण करंट आता सध्या जे आपल्याकडे पैसे आहेत त्याच्यासाठी आपण ग्रॅटिट्यूड केलं, की जे आपल्याकडे घरात वस्तू आहे ते आहे त्यासाठी आपण ग्रॅट. पण आता आपल्याला फ्युचर मनीसाठी करायचंय ना, आपल्याला पाहिजे ते आपल्याकडे नाहीये, आपल्याला भविष्यामध्ये पाहिजे. तर पहिले आपले जर क्लिअरिटी पहिला बेस झालेला असेल तर हा तिसरा टप्पा पार होईल आपला. नाहीतर आपण पहिल्यासाठी कृतज्ञ तर नाहीये, तर हा टप्पा नाही. तर पहिला अभ्यास पण करायचा गरजेचं आहे, ह्या पण रुटीन मध्ये राहू द्यायचं गरजेचं आहे, आणि जर प्रेझेंट मध्ये पण करायचं. म्हणजे हा 3 टप्प्यामध्ये आहे, आणि त्याच्यामुळे काय होत जाईल, सगळीकडून तुमचे चॅनल ओपन होतील पैशाचे, आणि जिथून तुम्हाला असं वाटतंय जितकी तुमची गरज आहे ते भविष्यात पैसे आल्यावर ते काय करायचं ते सुद्धा आपल्याकडे पाहिजे. नाही तर पैशाला युनिव्हर्सलला माहित नाही की तुम्ही काय करणार आहे. तुम्ही 10 लाख रुपये मागणार आहे, मग त्याच्याने काय तुम्ही सट्टा खेळणार आहे, दारू पिणार आहे, काय तुम्ही जर चुकीचं करणार असेल तर ते तसं तिथं पैसा येत नाही. मग तुम्ही काय करणार आहे, त्यातून काही दानधर्म करणार आहे का, चॅरिटी करणार आहे, हे तुमचं क्लिअरिटी पाहिजे. की तुमच्याकडे पैसा येणार आहे ना, मग तुम्ही त्या पैशाला तो कुठं वापरणार आहे त्याचा सुद्धा आपल्याला हिशोब अगोदरच द्यावा लागतो येणाऱ्या भविष्यातल्या पैशासाठी. येस. धन कई तरीकों से आपके पास आ सकता है, जैसे अप्रत्याशित चेक, तनख्वाह बढ़ना, लॉटरी जीतना, टैक्स रिफंड पाना या किसी से धन का अप्रत्याशित उपहार मिलना। आपका धन तब भी बढ़ सकता है जब कोई दूसरा सामूहिक कॉफी, लंच या डिनर का बिल चुका दे। जब आप कोई सामान खरीदने वाले हो और इसे डिस्काउंट पर मिलता देखे, या किसी खरीदारी पर मनी बैक ऑफर हो, या कोई आपको किसी ऐसी चीज का उपहार दे दे जो आपको खरीदनी ही थी। इनमें से प्रत्येक परिस्थिति का अंतिम परिणाम यह होता है कि आपके पास अधिक धन होगा। इसलिए किसी भी स्थिति के उत्पन्न होने पर खुद से पूछे, क्या इसका मतलब यह है कि मेरे पास अधिक धन है? अगर ऐसा है तो आपको उस परिस्थिति से प्राप्त होने वाले धन के लिए बहुत कृतज्ञ होने की जरूरत है। मग आपल्याला
आपल्याकडे जे धन येतं ते वेगवेगळ्या स्वरूपामध्ये येत असतं ना, की आपल्याला काही असंच नाही की पैसाच आहे, खजानाच लागला असं नाही. मग कशाही स्वरूपात लोकांना येतं. समजा एखाद्या याच्यामध्ये येतं, लॉटरीमध्ये लागू शकते किंवा एखादा चेक कोणीतरी देतं, एखादे मागचे जुने पैसे दिले असतात ते अचानक येतात. काही तू कुठंतरी डिस्काउंटच मिळतं, बिलमध्ये काहीतरी व्हाउचरच मिळतात, काही फ्रीमध्येच मिळतं, कुठं काय तुम्हाला मिळतं किंवा एखाद्याच्या घरी गेल्यावर काहीतरी आपल्याला ते रिटर्न गिफ्ट देतात, कोणी काही साडी देतं. तर हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्या धनामुळेच आलेल्या आहे, पैशामुळेच आलेल्या आहे. पण आपण आपल्याला त्याच्याकडे दुर्लक्ष जातं. म्हणजे एखाद्या ठिकाणी गेलो, त्यांनी काहीतरी आपल्याला गिफ्ट दिलं किंवा काही वस्तू दिली आपल्याला, ते पण आपल्यासाठी धनच आहे. मग आपण तिथं कृतज्ञता व्यक्त केलेली नसेल. कदाचित तिथं आपल्याला ते डिस्काउंट, आता तुम्हाला एखादी वस्तू मिळाली, बाय वन गेट मिळाली, है ना? मॉलमध्ये गेला आणि काहीतरी ऑफर आहे चांगली, तर ते भरपूर अशा वस्तू असतात खाण्यापिण्याच्या की त्या 50% डिस्काउंटने मिळतात किंवा बाय वन गेट वन मिळतात. मग जर आपण एखाद्या नॉर्मल दुकानातून घेतलं की आपल्याला माहिती त्याच्यावर 1 रुपया सुद्धा कमी होत नाही, है ना? नॉर्मल दुकानातून तीच बिस्किटचा पुडा किंवा तीच खाण्याची, पण इथे डायरेक्ट आपल्याला 50% ऑफ, म्हणजे एकावर एक फ्री मिळाली ती वस्तू. मग ही खूप मोठी गोष्ट आहे, ही खूप मोठी ब्लेसिंग आहे की आपल्याला तिथं जो पैसा आहे तो रिटर्न मध्येच मिळाला. त्यावेळेस ती आपल्याला जो काही पैसा आहेच. मग मित्रासोबत केलं, त्यांनी सहज आपल्याला चहा कॉफीचे पैसे देऊन टाकले, जेवणाचे पैसे दिले, आपल्याला काय मित्राचे दिले त्याला काय फरक पडतोय. पण ती आपल्या याच्यात तो पैसा आला, कदाचित आपल्याला तिथं पे करायचे होते, मग आपला तो पैसा तिथंच थांबला ना, आपल्याकडे थांबलाय तो, त्याने दिले ह्या वेळेला. मग त्यासाठी जर तुम्ही ब्लेस आहात, तुम्हाला असं वाटतं की ती एक नियामत आहे, ती एक चांगली ब्लेसिंग आहे माझ्यासाठी, तर नक्कीच तुम्हाला तिथं भरभराटी व्हायला लागणार आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहे, पण त्याचा परिणाम तुम्हाला तिथं लगेच दिसत नाही, पण नक्कीच तुमच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होतो त्याचा. येस. यदि आप किसी मित्र को बताते हैं कि आप कोई सामान खरीदने वाले हैं और वह आपको उसे उधार या भेंट में दे देता है क्योंकि अब वह उसका इस्तेमाल नहीं करता है, या यदि आप यात्रा की योजना बना रहे हैं और किसी टूर के खास डिस्काउंट के बारे में सुनते हैं, या कोई उधार देने वाली संस्था ब्याज दर कम कर देती है, या कोई सर्विस प्रोवाइडर आपको बेहतर पैकेज देता है, तो पैसों की बचत से आपका धन जादू से बढ़ जाएगा। क्या आप समझ रहे हैं कि ऐसी अनगिनत परिस्थितियां हो सकती है जिनसे आपको धन मिल सकता है? मग आपल्याला कधी-कधी होतं ना, आपल्याला खूप गरज असती, पण एखादा कोणतरी मदत करतो किंवा आपल्याला एखादं घ्यायचं, एखादी वस्तू घ्यायची, सामान घ्यायचं, की आपण सहज कोणाला तरी म्हणतो ना, की मला हे पाहिजे. मित्राला कधी तुमच्यासोबत झालं असेल किंवा मैत्रिणीला, की ते म्हणतात, "अरे माझ्याकडे तर ते पडलेलं आहे, कशाला घेत बसतो, जा घेऊन." असं होतं कधी-कधी. मग आपण ते वाटतं, की ती वस्तू तर आपल्याला झालं, काय काय याचं काम झालं. म्हणजे कधी-कधी त्या गोष्टी होतात. म्हणजे आणि आपल्याला असं वाटतं, की नाही ना, तिथं काय सहज मला मागच्या महिन्यामध्ये आम्ही एका ठिकाणी मंदिरं वगैरे खूप छान होते, ते बघायला गेलो होतो. तर ते मंदिरं नव्हते बघायचे. मला ॲक्चुअली असं सागाचं ना एक एवढं पाहिजे होतं चॉपिंग पॅडसारखं. ते माझ्याकडे फायबरचं, प्लास्टिकचं होतं. म्हटलं नको, आपण ते भाज्या कापतो तो प्लास्टिकी जातं. तर मग मला ते पाहिजे होतं. तर मी त्यांना विचारलं, की असा-असा एखादा मोठा तुकडा आहे का सागाचा, ते मंदिराच्या कटिंगमधून वगैरे. तर तिथं मंदिरं पण बघितली, खूप सुंदर होतं. आणि मी केलं, की यार आपल्याला असं-असं मंदिर घ्यायचंय. तर त्यांना ते बोलले. तर त्यांनी मला ते ना तसेच देऊन टाकले. घेऊन टाका म्हणे 1-2 तुम्ही नाही पैसे नाही घेत म्हणे मी. नाही म्हटलं असं नाही काहीतरी तुम्ही घ्या म्हटलं. मग मी त्यांना नॉर्मली नाही का आपले 10-20 रुपये काहीतरी दिले. पण ते बोलले की नाही ते तसेच घेऊन टाका. माझ्या काही कामाचे नाही. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 2-3 घ्या. पण ते जास्त पण लालच चांगलं नाही. मला एकच पाहिजे होतं आहे ना, की आपण देत आहे म्हणून काय आपल्याला कधी-कधी परीक्षा पण असते. मग मी म्हटलं नाही मला एकच पाहिजे. तर मग मी त्यांच्याकडनं घेतलं आणि त्यांना म्हटलं तुमची बोवणी म्हणून दादा काहीतरी थोडंसं नाही का. मग कधी-कधी तसंही आपल्यासोबत होत असतं भरपूर वेळेला आणि अजून एक असे झालेले आहेत भरपूर अनुभव, पण हा लेटेस्ट होता म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर त्याच्यामुळं काय होतं, ह्या परिस्थिती आहे ना, तर आपल्याला आपण अट्रॅक्ट करत असतो त्या गोष्टी असताना आपण आपल्या फिलिंगने त्या अट्रॅक्ट करत असतो आणि तिथं आपल्याला असं वाटतं ना, तिथं काहीच आपल्याला हे नसतं. कधी-कधी अचानकच तर पैशाचं काही नसतं. आपलं विसरून पण गेलं असतं, ते पैसे आपल्याकडं रिटर्न येतात. मग त्यासाठी आपल्याला काय वाटतं ते आपलेच तर होते. मग त्याला काय झालं येणारच होते कधी-कधी. नाही, हे पण आपण कुठेतरी आपणच ते मॅनिफेस्ट केलं असतं. येस. संभावना इस बात की है कि आपने अतीत में इनमें से कुछ स्थितियों का अनुभव किया होगा, और चाहे आपको ऐसा एहसास हुआ हो या नहीं, उस वक्त वे इसलिए हुई क्योंकि आपने उन्हें आकर्षित किया था। लेकिन जब कृतज्ञता आपकी जीवन शैली बन जाती है, तो आप हर बार जादुई स्थितियों को आकर्षित करते हैं। कई लोग इसे खुशकिस्मती कहते हैं, लेकिन इसमें किस्मत जैसी कोई चीज नहीं है, यह तो सृष्टि का नियम है।
येस, मग आपल्याला सृष्टीचा नियम समजून घ्यायचा आहे. ह्या सृष्टीचा लॉ काय आहे? जर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मनी, हेल्थ, रिलेशनशिप, जे आपले लाईफस्टाईल त्याच्यामध्ये नियम काय आहे हा समजून घेतला पाहिजे. आता पहिला कृतज्ञता आहे, आपण ब्लेस करून देणं पैसे तो आहे. पण आपल्या जीवनामध्ये शक्तिशाली जसं आपण बनवतोय, कधी कधी ना आपल्या छोट्या छोट्या परीक्षाही होतात. म्हणजे आपल्याला अचानक कोणाचे पैसे सापडलेले मिळतात. हे छोटे छोटे आपल्याला आपली चेकिंग पण होत असते. आणि आपण जेव्हा मॅजिक बुक करायला लागतो ना, तुमच्या समोर असे युनिव्हर्सल पेपर पण देतो, तर ते ओळखायला पाहिजे आणि त्या परिस्थितीमधून ते पास व्हायला पाहिजे. मग अतीतमध्ये आपल्याला अशा अशा स्थितीचा अनुभव आलेला आहे खूप वेळेला. काही ना काही गोष्टी आपल्यासोबत होतात किंवा त्याचं आपल्याला लक्षात येतं का अरे ह्या वेळेला त्या वेळेला बघा मला गरज होती, त्या व्यक्तीने मदत केली. काही तुमची परिस्थिती असेल, मग त्यावेळेस आपण ते आठवून त्या गोष्टीला आताही चालू करू शकतो त्या प्रॅक्टिसमध्ये थँक्यू करायला, की जेणेकरून आहे ना आपल्याला कुठंतरी आपले ब्लॉकेजेस कमी करायचे. आपल्याला आपल्या पैशाबद्दल जे काही आपली निगेटिव्हिटी आहे ती आपल्याला इथं कमी करायची. मग काही किस्मतनं काही होत नसतं. असं वाटतं की नाही त्याच्या नशिबात तेवढंच आहे किंवा त्याची किस्मतच तशी आहे, त्याला खानदान ज्यांना खूप प्रॉपर्टी मिळालेली ना आई वडिलांची वगैरे, त्यांनी पण काही ठेवलेलं नाही आता. आणि जे शून्यमधून आहे ना ते पण वरती आलेले आहेत, त्यांच्याकडे काही नव्हतं. तर मग भरपूर जणांना असं वाटतं की नाही त्याच्या बाबदात्याचं आहे, तसं ती गोष्ट नाहीये. तर ती गोष्ट प्रत्येकावरच नाही लागू वाटत. शेवटी कर्म आणि त्याचे अट्रॅक्शन ती गोष्ट आहेच तिथं. येस. जिस परिस्थिति के फलस्वरूप आपको अधिक धन मिलता है या पैसों से खरीदी जाने वाली कोई चीज मिलती है, हर वह परिस्थिति आपकी कृतज्ञता का परिणाम है। आपको यह जानकर बहुत खुशी होगी कि आपने ऐसा कर दिया। और जब आप कृतज्ञता के साथ अपनी प्रसन्नता को भी मिला देते हैं, तो आपके पास एक सचमुच चुंबकीय शक्ति हो जाती है, जो अधिकाधिक समृद्धि को आपकी ओर आकर्षित करती रहेगी। म्हणजे पण आता आपल्याला मी सांगितलं की आपण आता मागचा जो आता सध्याची काही परिस्थिती आहे आपली, तर ती आपल्याच परिणामामुळे आहे. आपणच कुठंतरी पैशाबद्दल नाशुक्रापण केलेलं आहे. आपणच खूप साऱ्या कंप्लेंट केलेल्या आहे. जी काही परिस्थिती निर्माण होणार आहे, इथून पुढचं जे भविष्य आपलं तयार होणार आहे पैशाबद्दल, ते आपणच तयार करणार आहे. मग तुमची जी प्रसन्नता आहे, जी फिलिंग आहे पैशासाठी, तुमची मॅग्नेटिक पॉवर किती, मनी मॅग्नेट तुम्ही किती आहात, त्याच्यानुसार तुम्हाला समृद्धी आकर्षित होणार आहे. आणि हे ना याचे फळं मिळतात आपल्याला, चांगले वाईट. पण आता आपल्याला कुठले फळं लावतोय आपण, त्याच्यावर त्याला कसं खतपाणी देतो, त्याला कसं वातावरण देतो, ते डिपेंड करणार आहे आपले भविष्यातली हे. तर खूप आपण नशीबवान आहोत, भाग्यशाली आहोत की आपल्याला हे सगळं क्लॅरिटी मिळते आतापासून भविष्यासाठी. येस. कुछ साल पहले जब मैं अमेरिका आई थी, तब मेरे पास सिर्फ 2 सूटकेस थे। मैंने एक लगभग खाली अपार्टमेंट में अपने कंप्यूटर को गोद में रखकर काम किया। मेरे पास कार नहीं थी, इसलिए मैं अधिकतर जगह पैदल जाती थी। लेकिन मैं हर चीज के लिए कृतज्ञ थी। मैं अमेरिका में रहने के लिए कृतज्ञ थी, उस काम के लिए कृतज्ञ थी जो मैं कर रही थी। मैं मैं अपने लगभग खाली अपार्टमेंट के लिए भी कृतज्ञ थी, जिसमें 4 फ्लैट, 4 चाकू, 4 कांटे और 4 चम्मच थे। मैं कृतज्ञ थी कि अधिकतर जगहों तक पैदल जा सकती थी, और मैं कृतज्ञ थी कि सड़क के पार एक टैक्सी स्टैंड था। फिर भी एक अविश्वसनीय घटना हुई। मेरे एक परिचित ने मुझे कुछ महीनों के लिए एक ड्राइवर और कार उधार देने का निर्णय लिया। कंप्यूटर को छोड़ दिया जाए तो मैं जीवन की सबसे बुनियादी भौतिक वस्तुओं के साथ जी रही थी। लेकिन फिर देखते ही देखते मेरे पास एक व्यक्तिगत ड्राइवर के साथ कार भी आ गई। मैं कृतज्ञ थी, इसलिए मुझे अधिक दिया गया, और कृतज्ञता होने पर जादू ठीक इसी तरह होता है। आम्ही आता हे रोंडाने तिच्याबद्दल सांगितलं. ती आली, तिच्याकडे 2च सुटकेस होत्या, काही नव्हतं तिच्याकडे. 4 प्लेट आपल्या मोजावर नाही का, असं उंटाचं ते म्हणतात ना बिराड पाठीवर, तेवढंच ती असं आपलं घेऊन आली आणि तिच्याकडे काहीच नव्हतं. पण जेव्हा ती कृतज्ञ होती का, अरे एवढं तरी आहे माझ्याकडे, 4 वाट्या आहे, 4 चमचे, 2 कपडे तरी आहे घालण्यासाठी, तेवढंही आहे. काय काही दिवस तिला कदाचित बस स्टँडवर कुठं बाहेर काढावं लागले असते, पण ती ज्या गोष्टी तिला मिळत होत्या ना त्याच्यासाठी कृतज्ञ होती. आणि तिच्यावर इतकं सगळं कर्ज होतं, नातेवाईक तिच्यापासून गेले होते, तिचं शरीर तिचं आहे सगळ्या गोष्टी, पण ती त्याच्यात शोधत होती की माझ्यासाठी चांगलं काय. मग तेव्हा तिला ओळखीचं कोणतरी भेटलं आणि त्यांनी म्हटलं की चला माझा फ्लॅट तसाच पडलेला आहे, तू वापर. आणि लॅपटॉप कॉम्प्युटर होतं जिथून ती काम करू शकते. म्हणजे तिला सगळ्या गोष्टी पाहिजे तशा युनिव्हर्सने डिझाईन केल्यात. आता काय आहे ना, युनिव्हर्सल आपल्यासाठी रिअरेंज करत असतो. तर तो आपल्यासाठी आहे ना, हे अनुभव जेव्हा आम्ही पुण्यात आलो, करोना काळ नेमकं करोनाचाच पिरियड चालू होता, त्यावेळेला आम्ही आलो.
तर आमचे एक ओळखीचे होते रिलेटिव्ह वगैरे, त्यांना आम्ही सांगितलं, त्यांचा मुलगा इथं होता, तर त्या कपलनी आम्हाला खूप हेल्प केली त्यावेळेला. आणि तेवढ्या खरंच आता सांगते की आता मला ती कृतज्ञता कळते, आता हे करते. त्यावेळेस नाही का फ्रेंड आहे एखादे करतायत आपल्याला मदत, आम्ही त्यांच्याकडं 4-5 दिवस त्यांच्याकडे राहिलो अगोदर. त्यांनी सगळं आमचं जेवण वगैरे जे काही म्हणजे हक्कानी घरच्यासारखं त्यांनीच आमच्यासाठी घर शोधायला वगैरे मदत केली. ते आमच्यासोबत येत होते. म्हणजे एवढं कोणी करत नाही कोणासाठी. एक तर नात्यामध्ये पण वेळ नाही आणि त्या पण करोना काळाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी ते केलं आमच्यासोबत किंवा आम्हाला राहिला वगैरे. तर त्या फिलिंग एवढ्या नव्हत्याच की मनापासून त्यांच्यासाठी ब्लेस करायचंय किंवा कृतज्ञ राहायचं. हा आहे ओळखीचे करतायत करतायत काय त्याला त्याला तरी काय असं वाटायला लागतं. पण कदाचित जर आपण त्या गोष्टीला त्या सिच्युएशनला खरंच म्हणजे ना आपल्याला कृतज्ञता फील केली आणि ती गोष्टी लपालप आपल्याला आहे तर आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या आहे. मग तिथं कुठंतरी आपण टेकन फॉर ग्रँटेड घेतो. हा केलंय बरं झालं ठीक आहे ओके ओके नाही का. तिथं आपल्याला पॉझिटिव्ह नसते निगेटिव्ह नसती म्हणजे मधलीच हे असती. तर त्यावेळेला आपण तिथं आहे ना ते आपल्याला नाही मिळत तेवढं पूर्णपणे. कुठंतरी त्या गोष्टीमध्ये पण नंतर आपल्याला काही गोष्टी होतात की आपल्याला मग त्याचा पण एफर्ट्स घ्यावा लागतात. मग हिनं सगळं तिचं डिझाईन केलं आणि जादू सारख्या तिच्यासोबत त्या ऑपॉर्च्युनिटी येत गेल्या, भौतिक गोष्टी येत गेल्या, गाडी मिळाली, ऑफिस मिळालं, जायला यायला. म्हणजे हे सगळं तिने अट्रॅक्ट केलं तिच्या ह्या प्रॅक्टिसनी. येस. आप जो धन पाना चाहते हैं उसके लिए आज के जादुई अभ्यास से कई लोगों को आश्चर्यजनक परिणाम मिले हैं। इस अभ्यास के अंत में आप ग्रेटिट्यूड बैंक ऑफ द यूनिवर्स का एक कोरा चेक पाएंगे जिसे आप खुद के नाम लिखने जा रहे हैं। जितना भी धन आप पाना चाहते हैं चेक पर भर ले, साथ ही अपना नाम और आज की तारीख डाल दे। जो एक चीज आप वाकई चाहते हैं उसके लिए निश्चित राशि चुन ले, क्योंकि आप धन के लिए तब तक अधिक कृतज्ञता महसूस करेंगे जब आपको पता होगा कि आप उससे क्या खरीदने वाले हैं। धन आपकी इच्छा पूर्ति का एक साधन है, लेकिन यह अंतिम परिणाम नहीं है। इसलिए अगर आपने केवल धन के बारे में सोचा तो आप उतनी अधिक कृतज्ञता महसूस नहीं कर पाएंगे। जब आप अपनी मनचाही चीजों को वास्तव में पाने या मनचाहे काम करने की कल्पना करते हैं तो आप कई अधिक कृतज्ञता महसूस करेंगे। आता आपण अगोदरचा चॅप्टर होता आपला धनाचा, त्याच्यामध्ये आपण मॅजिक नोट बनवली आहे ना. आपण एक जादूची नोट बनवली आणि त्याला आपण धन्यवाद देतो किंवा आपल्या समोर जेव्हा जेव्हा दिसते तेव्हा आपले फिलिंग छान होतात, व्हायब्रेशन पैशाबद्दल छान होतात. नंतर आपण वस्तूंना धन्यवाद द्यायला लागतो, ऑलरेडी ज्या आपल्याकडे आहे त्या पैशांनी घेतलेल्या आहे. आता आपल्याला फ्युचर मनी पाहिजे, आपल्याला अजून आपल्याकडे पैसे पाहिजे की याच्यासाठी पाहिजे. मग जो काही तुमचा आकडा असेल, जे तुम्हाला धन लागतंय किंवा जे काही असं, तर आपल्याला आज ह्या चॅप्टरमध्ये एक चेक मिळणार आहे. तो गुगलवर पण आहे आणि आपण ग्रुपवर पण टाकू. तर त्या चेकची प्रिंट काढायची तुम्हाला आणि त्या प्रिंटमध्ये तिथं खाली जे असतात ग्रॅटिट्यूड बँकेचे साईन आहे. म्हणजे आपल्याला कुठून मिळणार ते पैसे? आपल्याला युनिव्हर्सल कडनं मिळणार आहे की जे युनिव्हर्सल मध्ये ग्रॅटिट्यूड नावाची एक बँक आहे. म्हणजे आपलं तिथं बॅलन्स पाहिजे. हे आपण जर पहिले चॅप्टर केलेले व्यवस्थित, आपलं पण तिथं खातं उघडलेलं आहे ऑलरेडी आपण. पण आपण किती ग्रॅटिट्यूड करत आले त्याचं आपल्याला इथं व्याज मिळणार आहे पूर्ण. तर मग जी काही तुमची अमाऊंट त्याच्यावर तुमचं नाव टाकायचं ती अमाऊंट भरायची आणि आजचं तिथं तारीख द्यायची आहे. आणि युनिव्हर्सल हा चेक आपण भरलाय त्या बँकेमध्ये टाकलाय आज समजायचा. आता तो विड्रॉल कसा होईल, कधी होईल, तर ते आपल्या याच्यावर आहे की ह्या बँकेमध्ये आपण जेव्हा खातं उघडलं, आता सुरुवात केली मॅजिक बुकला, पहिले 13 चॅप्टर पर्यंत आपण काय कमाई केली ना त्याचा फीडबॅक मिळण्याची ही वेळ आहे. मग ती फील करायची की ती आपल्याला मिळालेलं आहे, आपलं जे झालेलं आहे ती कल्पना शक्ती करायची. आणि तो आकडा समजा मी आता 5 लाख टाकते ह्या वेळेला, माझं मी मागच्या 2 लाख 3 लाख टाकले, आता मी आता 5 लाख समथिंग टाकणार. तर मग त्या पैशाने मला काय काय करायचं आहे, मला कुठं फिरायचंय, मला काय काय घ्यायचं, हेचा मी क्लिअर कट तिथं खाली एक हे लिहिणार आहे की हिशोब लिहिणार आहे किंवा मला करणार आहे की नुसतं पैसे पाहिजे म्हणून नाही, मग मला 1 लाख रुपये कशासाठी त्यातले करायचे, 2 लाख कशासाठी करायचे, हे क्लॅरिटी पण आपण करायची. येस, पुढे. आप पुस्तक के मैजिक चेक की फोटोकॉपी करा सकते हैं या उसे स्कैन कर सकते हैं। आपको www.thesecret.tv/magiccheck वेबसाइट पर ढेर सारे कोरे मैजिक चेक्स मिल जाएंगे। यदि आप चाहे तो पहले मैजिक चेक में छोटी राशि भरकर शुरुआत करें। छोटी धनराशि मिलने के बाद आप अगले चेक में राशि बढ़ा सकते हैं। छोटी राशि से शुरू करने का लाभ यह है कि जब आपको यह जादू से मिल जाती है तो आप जान जाएंगे कि आपने यह कर दिया है।
आप पूरी तरह जान जाएंगे कि कृतज्ञता का जादू असरदार है और आप जो कृतज्ञता व खुशी महसूस करेंगे उनसे अधिक बड़ी राशियों का मिलना अधिक विश्वसनीय महसूस होने लगेगा। मग आता आपल्याला मॅजिक चेक बनवायचा. आता जे पण ज्यांना पण पहिल्यांदा बनवायचा मॅजिक चेक, फर्स्ट टाइम बनवायचा, त्यांना ऑलरेडी ते जेवढे पैसे महिन्याला खर्च करतात किंवा किंवा ते कमवतात त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी राशी आपल्याला घ्यायची. म्हणजे एकदम आपल्याला मोठी जंप नाही करायची. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही आता 20,000 रुपये कमवता, आपण असं रँडमली पकडूया कोणी पण, तर त्यांनी 50,000 किंवा 1,00,000 असं करू शकतात. त्यांनी एकदम 10,00,000 20,00,000 असं जायचं नाही. याचं कारण काय आहे की पहिलेच आपलं सबकॉन्शियस माइंड, अरे तुझ्याकडे तर काय आहे, बँक बॅलन्स तर पाहिलंय का, हे कुठून येणार आहे, काहीतरी काहीतरी उगाच आहे, म्हणजे त्याला पण एकदम फेक वाटायला नको. मग साधारण आहे की माझ्याकडे एवढे पैसे तर महिन्याला येतात, एवढे खर्च होतात, तर मग 50,000 रुपये ठीक येऊ शकतात, किंवा तुम्हाला 20,000 रुपये, तुम्हाला 10,000 रुपये, जे तुमचं असं माइंड हे करते ना, छोटी अशी राशी सुरुवातीला टाकायची आहे. आणि आपण हे करायचं की जेणेकरून आपल्याला आहे ना कृतज्ञ शक्ती ते फील करणार आहे आणि आपल्याला विश्वास होईल की चला मला एवढे मात्र येणार आहे. आणि हे मॅजिक आपण मग त्याचा विश्वास ठेवून पुढच्या वेळेला आपण अजून आपली दुसरी राशी भरू शकतो. येस. एक एक बार जब आप मैजिक चेक के विवरण भर ले तो चेक अपने हाथों में थामे और उस निश्चित चीज के बारे में सोचे जिसके लिए आप धन चाहते हैं। मन में एक तस्वीर लाए और उस धन से अपनी मनचाही चीज खरीदने का चित्र देखे। इसमें अधिकाधिक रोमांच और कृतज्ञता भर ले। मग आता आपण एकदा चेक भरला तर तो चेक आपल्या हातामध्ये घ्यायचा, त्याला थँक्यू म्हणायचं, त्याला ब्लेस करायचं. आणि आपल्याला जे धन पाहिजे, समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादी गाडी घ्यायची, त्यासाठी तुम्हाला ती अमाऊंट लागते, आणि मग तो धन आल्यावर तुम्ही ते घेताना, ते खरेदी करताना ते पण चित्र बघायचंय की मला ह्या चेक मधून ते पैसे आले आणि मी गाडी घेतली, ती वस्तू घेतली, जे काही असेल तुमचं, टीव्ही असेल, मोबाईल असेल, फ्रीज असेल, जे काही तुम्हाला घ्यायचंय, ऑलरेडी ती घेतलेली, आणि ते रोमांच, ती कृतज्ञता, त्या फिलिंग, त्या भावना ऑलरेडीच आपण कृतज्ञता द्यायची, याला व्हिज्युअलायझेशन टेक्निक म्हणतात. तर ती तुम्हाला प्रॅक्टिसने हळूहळू होणार की जेणेकरून ऑलरेडी हे मिळालंय, मी आता पाठवलं माझा चेक म्हणजे तो माझ्याकडे येणार, अशी आपली म्हणजे स्ट्रॉंग आपलं नाही का विश्वास त्याच्यावर आपण भरायचा आहे आपला. येस. शायद आप नए जूतों, कंप्यूटर या नए बिस्तर के लिए पैसे चाहते हैं, इसलिए तस्वीर में देखें कि आप अपनी मनचाही चीज सचमुच किसी स्टोर में खरीद रहे हैं। यदि आप मनचाही चीज ऑनलाइन खरीदना चाहते हैं, तो तस्वीर में देखें कि आप डिलीवरी ले रहे हैं, ताकि आप रोमांच और कृतज्ञता महसूस करें। आप विदेश यात्रा के लिए धन चाह सकते हैं या अपने बच्चे की कॉलेज शिक्षा के लिए, इसलिए अपने हवाई जहाज के टिकट खरीदने या कॉलेज बैंक अकाउंट खोलने की कल्पना करें और इतने खुश तथा कृतज्ञ महसूस करें मानो आपको मनचाही चीज सचमुच मिल गई हो। मग आपल्याला काय करायचंय की आपल्या ज्या काही तुम्हाला गोष्टीसाठी पाहिजे, तुम्हाला फर्निचर करायचंय, तुम्हाला नवीन बेड घ्यायचा आहे, तुम्हाला जे पण छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या, काही नवीन टीव्ही अपडेट करायचे, जे काही तुम्हाला पाहिजे, तर मग ते ऑलरेडी त्याचे चित्र बघणं चालू करून द्या, त्याला बघायला जाणं चालू करून द्या. ती गाडी घ्यायची, तिथं व्हिजिट करणं चालू करून द्या, तिथं बघून या. त्या गाडीच्या सोबत एक ते ब्रॉशर मिळतं, त्याच्यात त्या गाडीचा पिक्चर असतो, तो आणून कट करून तुमच्या विजन बोर्डवर, तुमच्या घराच्या समोर जिथं दिसतं तिथं ते लावून द्या. जे तुमचं विजन असेल त्या पैशाविषयी, जो चेक आणि त्याची अमाऊंट, हे पैसे आले की मी याच्याने हे करणार आहे, म्हणजे दोन्ही गोष्टी आपण क्लिअर कट सांगतो युनिव्हर्सलला, आहे ना, की मला इतके पैसे पाहिजे आणि मला कशासाठी पाहिजे. जेव्हा आपले मुलं आपल्याला पैसे मागतात तर तेव्हा तुम्ही विचारता की नाही त्यांना, तू काय करणार याचं, की असेच देऊन टाकता, नाही देऊन टाकत ना. की आपल्या मुलाने आपल्याला 100 मागू दे, लहान मोठे असतील तेव्हाही, आहे ना, 500 मागितले तर काय काम बाळा, तुझं काय काम आहे, आपण असं म्हणतो त्याला. आणि ते पण क्लिअर करून घेतो की खरंच याचं काम आहे का, शाळेमध्ये खरंच फीस आहे का, आणि मग ते कन्फर्म करतो आणि मग आपण पैसे देतो. आणि परत उरलेले पैसे पण त्याला विचारतो की याच्यातले उरलेले पैसे दिले नाही तू वापस, कारण आपल्याला माहिती की आपल्या मुलांना चांगली सवय लावावं, आपलं वाईट काही नसतं त्याच्यामध्ये, की त्यांनी त्या पैशाचा उपयोग आहे ना चांगल्या कामासाठी, त्यांची खरंच जिथं गरज आहे, आपण बिघडू नये. आपल्याला माहिती भरपूर पैसा असला की नाही त्यांना तेवढी समज नाही असं आपल्याला वाटायला लागतं, पण कदाचित त्यांनी ते पूर्ण समजदारीनेच केलं असेल, मग आपल्याला ती गोष्ट मिळालेली ऑलरेडी. मग ती चेक आहे, फील करायचंय की त्याला थँक्यू म्हणायचंय, तो चेक आलाय, त्याच्याने मी ही गाडी घेतलीये, या गाडीची मी अशी अशी डिलिव्हरी घेत आहे, आणि ती गोष्ट फील करायची की मला आता ऑलरेडी मिळालेली आहे, आणि त्यासाठी आपल्याला थँक्यू अगोदरच करायचं युनिव्हर्सल. येस.
जब आप ये कदम पूरे कर ले तो मैजिक चेक लेकर किसी ऐसी जगह रख दे जहां यह अक्सर दिखता रहे। दिन में कम से कम 2 और बार मैजिक चेक हाथों में ले। यह तस्वीर देखे कि मनचाही चीज खरीदने के लिए आप सचमुच उस धन का इस्तेमाल कर रहे हैं और अधिकाधिक कृतज्ञ व रोमांचित महसूस करें, मानो आप सचमुच यह कर रहे हो। यदि आप चाहे तो यह अभ्यास दिन में कई बार कर सकते हैं, जैसा किसी भी अन्य जादुई अभ्यास के साथ है। आप कभी इसकी अति नहीं कर सकते। मग आपल्याला तेच करायचंय, तीच प्रॅक्टिस थोडी डीप मध्ये करायची. चेक लिहिला आपण आणि चेक आपल्या विजन बोर्डवर लावा, नाहीतर तुमचं फ्रीज असेल जिथं तुम्ही सारखे सारखे जाता येता तिथं तुम्हाला करायचं आहे. आणि दिवसातून 2-3 वेळेला आपल्याला ते फील करायचं. चेक घ्यायचा आहे, हातामध्ये घ्यायचा आहे आणि थँक्यू युनिव्हर्स मला ही अमाऊंट पाठवल्याबद्दल. जे काही आपल्या फिलिंग आहे त्या भावना आपण बोलून दाखवू शकतो किंवा मनातल्या मनामध्ये म्हणू शकतो. आणि मला हे लवकरच मिळालंय, तिथून नक्कीच माझा चेक पास आउट झालेला आहे आणि तो माझ्यापर्यंत लवकरच येत आहे. त्याचं तुम्ही दिवसातून 2दा-3दा तुम्ही साधारण त्याचा अभ्यास करू शकता. आठवणीनं करायचं आहे आणि ठरवायचं आहे की थँक्यू मला रिसीव्ह झालेली आहे आणि ती वस्तू त्या पुढचं मी त्याचं चेक आला, बँकेत पैसे टाकले, रिसीव्ह झाले, त्याचा मेसेज आला नाही का क्रेडिटेड इतकी अमाऊंट आणि त्याच्यानंतर मी ती गोष्ट गेले, बघायला गेले, ते कोणासोबत गेले, ती कशी खरेदी केली त्याचं थोडंसं आपण व्हिज्युअलाइज करायचंय. येस. दिन के अंत में इस मैजिक चेक को या तो ऐसी जगह रख दे जहां आपने इसे पाया था, या किसी दूसरी ऐसी जगह रख दे जहां आप इसे हर दिन देख सके। आप इसे अपने बाथरूम के दर्पण, फ्रिज, जादुई पत्थर के नीचे, अपनी कार या वॉलेट में या कंप्यूटर के पीछे रख सकते हैं। जब भी आप मैजिक चेक देखें, महसूस करें मानो आपको धन मिल गया हो और कृतज्ञ बने कि अब आप जो करना या पाना चाहते हैं वह कर या पा सकते हैं। तर हा चेक जो आहे ना, ह्या चेकसाठी खूप जणांनी हे केलेलं आहे. जिम केरी म्हणून ते एक ॲक्टर्स होते. त्यांनी त्यांच्यासाठी एक 15 त्यांना किती $15,000 त्यांनी चेक बनवून ठेवला होता खूप दिवसापूर्वी आणि त्यांच्या त्या पॉकेटमध्ये ठेवला होता आणि ते सारखे-सारखे ते चेकला दिवसभरातून बघत राहायचे आणि त्याला थँक म्हणायचे आणि तो आपल्या पॉकेटमध्ये वागवायचे. त्यांना काही माहीत नव्हतं त्यावेळेला, की कुठून चेक येणार आहे, कुठून पैसे येणार आहे. अशा भरपूर स्टोरी आहेत ना. YouTubeवर आहेत, Googleवर आहे. तर मग त्यांनी जी पहिली फिल्म साइन अप केली आणि जो त्यांना अमाउंट आला, की ज्यांनी चेकमध्ये जेवढे पैसे टाकले होते ना, तेवढंच त्यांना मिळालेलं आहे. म्हणजे इतकं मॅजिकली काम करतो. मग हा चेक आहे ना, आपल्याला जसं दिसेल त्या ठिकाणी आपण ठेवायचंय. मग आपल्या वॉलेटमध्ये ठेवा किंवा फ्रिजवर ठेवा. जिथं वॉशरूमचा मिरर लावतो, तिथं आपण दिवसातून तर जातोच 2दा-4दा अशा ठिकाणी ठेवा. लॅपटॉप, कॉम्प्युटर आपल्या समोर असेल, तिथं जागा असेल, तिथं ठेवा. म्हणजे आपलं तिथं आपल्याला ते व्हिज्युअलाइज करायला किंवा ते आठवायला आहे ना, जादुई पत्थर तर आपण रोज घेतोच. म्हणजे आपला दगड जो घेतो त्याच्या तिथं खाली टेबलवरती तिथं ठेवून द्या. असे ऑप्शन आपल्याला सांगितलेले जेणेकरून आपण तिथं कळत-नकळत 2 ते 4 वेळेला आपण तिथं बघणं आणि त्याला हातात घेणं आणि ते फील करणं गरजेचं आहे. येस. जब आपको मैजिक चेक में लिखी राशि मिल जाए या फिर किसी जादुई तरीके से वह सामान मिल जाए जिस पर आप वह धन खर्च करना चाहते थे, तो उस चेक पर नई राशि लिख दे। इस बार किसी नई चीज के लिए जिसे आप सचमुच चाहते हो। मैजिक चेक के अभ्यास को आप जितने लंबे समय तक चाहे कर सकते हैं। आता आपण मागच्या वेळेस पण आपण आपला चेक बनवला होता, है ना? मागच्या वेळेला पण आपण चेक बनवला होता, की चला ती आपल्याला अमाउंट आली किंवा तिथे ते आपली अमाउंट अजून वेळ आहे ती यायला, की आपण त्या चेकला हे करू शकतो. पण आपल्याला असं वाटतं, की हा काम झाला. तो चेक आपला साईडला ठेवून द्यायचा आहे. दुसरा परत नवीन चेक बनवायचा आहे आपल्याला, की थोडंसं आपण गेम टाइप करत बसायचं. हा जो आहे ना एक प्रकारचा गेम आहे. ही एक प्रकारची ॲक्टिव्हिटी आहे आणि खूप सुंदर जबरदस्त ॲक्टिव्हिटी आहे. मग तो आपलं ते काम झालं, ती वस्तू घेणं झाली, तर आपल्याला परत दुसऱ्याला करायची. आणि परत ती काम झालं की आपलं परत दुसऱ्याला असं तुम्ही कितीदा करू शकता. त्याला काही लिमिट नाही. फक्त आपल्याला ज्या वस्तू आहे ना, तर त्या गोष्टी आहे ना, ती मॅजिकची जी प्रॅक्टिस आहे ना, ती कंटिन्युएशनमध्ये करावी लागते आणि खूप सुंदर जबरदस्त अशी प्रॅक्टिस आहे आणि आपण या सगळ्या प्रॅक्टिस करायला लागलो ना, तर आपला ह्या सगळ्यामध्ये फ्लो वाढायलाच लागतो. येस. जादुई अभ्यास क्रमांक 17 मैजिक चेक। अपनी नियामतें गिने। 10 नियामतों की सूची बनाए। लिखे कि आप क्यों कृतज्ञ है। अपनी सूची दोबारा पढ़े और हर नियामत के अंत में कहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। उस नियामत के लिए ज्यादा से ज्यादा कृतज्ञता महसूस करें। 2, अपने मैजिक चेक में वह राशि भर ले जिसे आप पाना चाहते हैं।
साथ ही अपना नाम और आज की तारीख लिख ले। 3. मैजिक चेक को हाथों में थामे और कल्पना करें कि आप वह खास चीज खरीद रहे हैं जिसके लिए आप पैसा चाहते हैं। आप उसे पा चुके हैं। यह महसूस करते हुए अधिक से अधिक खुशी और कृतज्ञता महसूस करें। 4. आज मैजिक चेक अपने साथ ले जाए या किसी ऐसी जगह रख दे जहां वह आपको अक्सर दिखता रहे। कम से कम 2 अन्य अवसरों पर चेक अपने हाथों में ले और यह तस्वीर देखे कि आप मनचाही चीज खरीदने के लिए उस धन का इस्तेमाल कर रहे हैं। उतने ही कृतज्ञ महसूस करें मानो आप सचमुच ऐसा कर रहे हो। 5. दिन के अंत में जादुई चेक किसी ऐसी जगह रख दे जहां आप इसे हर दिन देख सके। जब आप चेक पर लिखी धनराशि या वह सामान पा ले जिस पर आप वह पैसा खर्च करना चाहते थे, तो उस चेक पर नई राशि लिख दे जिससे आप सचमुच कोई नई चीज खरीदना या करना चाहते हैं। कदम 2 से लेकर कदम 4 तक दोहराए। 6. आज रात सोने से ठीक पहले अपना जादुई पत्थर एक हाथ में थामे और दिन भर में हुई सबसे अच्छी चीज के लिए जादुई शब्द धन्यवाद कहे। इस चेक को फोटोकॉपी या स्कैन करा ले और फिर इसमें तारीख, अपना नाम तथा अपनी मनचाही राशि भर ले। येस, मागचा एकदम सिंपल आहे, सोपा आहे. हा आपला मॅजिक चेक आहे. ग्रॅटिट्यूड ऑफ द बँक दिसतोय. ओके, आपण ग्रुपमध्ये पण टाकू म्हणजे सगळ्यांना प्रिंट करता येईल आणि सगळ्यांनी, आणि तो तुम्ही पेनाने ड्रॉ पण करू शकता. म्हणजे तुमची एक ऍक्टिव्हिटी पण होती, तुम्ही कागदावर ड्रॉ पण करू शकता. जास्त काही वेळ लागत नाही त्याला. तर आपण याचा स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये टाकू. कलरमध्ये किंवा असा तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट पण तुम्ही प्रिंट काढून आणू शकता. तर आपल्याला काय करायचं, आपलं जो रोज प्रॅक्टिस आहे की 10 नियमात म्हणजे 10 आपल्याला ब्लेसिंग रोजच्या रोज लिहायचे आहे. जर तुम्ही आता नवीन आहात, जे लोकांनी नवीन चालू केलं, 10 नियमाती लिहायचे म्हणजे 10 गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. 10 गोष्टी लिहिणं काहीच अवघड नाही रोजच्या रोज. मग 10 तुमच्यासाठी काय काय चांगलं आहे, तुमच्यासाठी घर आहे राहायला, घरामध्ये राहताय, मग तुमच्याकडे शरीर आहे, डोळे आहे, हातपाय, असे रोज रोज 10-10. आता कालचाच विषय घ्या ना, काल सगळ्यांना जेवायला मिळालं, पोटभर मिळालं, मग ती ब्लेसिंग आहे. सगळ्यांना झोप लागली चांगली, झोपेतून तुम्ही जिवंत उठले, ती ब्लेसिंग आहे. कदाचित आज 3.5-4 लाख 5 लाख लोक नाही उठलेले आपल्यासोबत, मग आपण जर आज उठलोय ती मोठी आपली ब्लेसिंग आहे. आपले मुलं परिवार आपल्या सोबत आहेत, ती ब्लेसिंग आहे. ह्या सगळ्या ब्लेसिंग आहे, शोधायच्या आहेत. ह्या रोजच्या रोज आपल्याला 10 लिहायचे आहे. सकाळचं काम पूजा करण्यापेक्षा पण खूप महत्वाचं म्हणजे जे तुम्हाला उठल्या उठल्या दिसतंय ना, तर त्या गोष्टीपासून तुम्ही ब्लेसिंग आहे ते फील करा. मनात आम्ही तर मॅजिकल मॉर्निंग मध्ये सगळं करतो की गादी उशी पासून नाही का, तुमचा ब्रश असो काही असो, ते सगळं ब्लेसिंग आहे. मग 10 आपल्याला लिहायचे आहे. नंतर आपल्याला काय करायचं, आपला जो मॅजिक चेक आहे त्याची अमाऊंट प्रिंट करायची आणि आपल्याला तो कशासाठी लागतोय, काय त्याची क्लिअरिटी, हे पण आपल्याला क्लिअर करायचंय. मग तुम्हाला काय ती वस्तू घ्यायची त्याच्याने ते तुम्हाला माहित पाहिजे. नुसतं चेक मिळतोय का आणि बघतो मी युनिव्हर्सलचं नाही का, मला टेस्ट करायची आणि मग मी घेतोय, असं नाही. की तुम्हाला तो मॅजिक चेक आहे त्याची प्रिंट करायची आणि तो अगदी तुमच्या समोर दिसला पाहिजे तुम्हाला. मग तुम्ही वॉयलेटमध्ये ठेवा. आणि उदाहरण आहे, तो जो मॅजिक चेकची स्टोरी आहे ना, मी ती पण तुम्हाला ग्रुपमध्ये टाकलं 1-2 जणांची, जेणेकरून तुम्हाला अजून कॉन्फिडन्स वाढेल. मग तो चेक तुम्हाला बघायचा आहे आणि असं फील करायचंय आणि असं त्याला थँक्यू करायचंय की जसं की तो आपण चेक आपल्या बँकेमध्ये आपल्या अकाउंटला क्रेडिटचा मेसेज आलेला आहे आणि आपण ते केलेलं आहे आणि ते पैसे घेऊन आपण ती वस्तू आणण्यासाठी चाललोय, असं तुम्हाला ऍक्टिंग करायची. एक प्रकारची ऍक्टिंग असते ऑलरेडी. आणि ते जर तुम्ही करायला लागले ना, तर मॅजिक चेक मॅजिकचं काम करतो आणि ती गोष्ट ऑलरेडी ब्रह्मांडामध्ये आहे, ती अमाऊंट आहे, तेवढं सगळं आहे, कुठं ना कुठं ती एक्झिट करते आहे ना. फक्त ती आपल्या फ्रिक्वेन्सीने आपल्यापर्यंत आणायची. आणि आपल्या सगळ्यांनाच गरजा आहे, सगळ्यांची इच्छा आहेत, स्वप्न आहेत, आणि त्या सगळ्यांसाठी पैसा लागतो म्हणजे लागतोच आपल्याला. आता ज्या काही आपण सिच्युएशन क्रेडिट केल्या होत्या आपल्या स्वतःमध्ये, हे आपल्याच चुकांमुळे केल्या होत्या. आपणच कुठंतरी लहानपणीपासून ऐकत आलेलो आहे, पैसा खूप वाईट असतो, पैशाने असं होतं, पैशाने तसं होतं है ना, जसा पैसा आला तसा जातो. अशा खूप निगेटिव्ह आपण ब्लॉकेजेस तयार करून ठेवले, जेणेकरून आपल्याला कुठंतरी त्या पैशाच्या गोष्टीमध्ये पेन झालेले है ना. मग असं आपल्याला आता म्हटलं पुस्तकाने भेटतं आपल्याला तिथे रूम वगैरे हा प्रकल्पावर. आधी रस्ता चुकलो, वास्तविक नेहमी जातो तरी रस्ता चुकलो, मग तरी मनातल्या मनात मॅजिक मॅजिक चालूच होतं. आणि गेलो बरोबर, पुढे गेल्यावर मग आम्हाला बरोबर गुरुपीठ प्रकल्पाचं गेट दिसलं आणि मग मध्ये गेलो.
मध्ये गेल्यानंतर मी बघा मॅडम तिथे म्हणे हॉल आहे, रूम नाही आहेत, तर ऍडजस्ट करा, उद्या तुम्हाला रूम मिळेल. मग लगेच मग तो काय म्हटला की आहे म्हणे अजून एक रूम आहे, पण तिथं फॅन नाहीये, चालेल का म्हणे. मग लगेच त्याचा कर्मचारी आला, तो म्हटला अहो ही काही चावी आहे म्हणे तुमच्याजवळ, तिथं तर फॅन वगैरे आहे. बघा रूम एकदम छान मिळाली. म्हणजे बघा सगळं मॅजिकमुळे. हो. आणि आम्ही इथून किती वाजता निघालो? आम्हाला आमच्या म्हणजे म्हणजे आम्ही म्हणजे इथून आम्ही 3 वाजता निघालो. 3-3:30 इथंच होऊन गेले ते धुळ्यात. आणि आम्ही कुठं पोहोचलो 9:30ला प्रकल्पावर. वाव. आणि हे सुद्धा एक मॅजिक आहे. आणि मध्ये अजून मुलांनाही भेटायला गेलो नाशिकला. वा. तिथेही गेला आणि अजून आमच्या प्लस शेतातही गेलो. तिथे अर्धा तास थांबलो आम्ही. म्हणजे बघा सगळे हे मॅजिक, खरंच ही मॅजिक म्हणजे ही पॉवर तू म्हणजे आपण जे म्हणतो ना मॅजिक वगैरे, आपण धन्यवाद करत गेलो. गाडीचे आभार, प्रवासही खूप छान झाला. आणि बघा तिथे रूमही भेटली, खूप छान भेटली. आणि मग सकाळी पण झोपायच्या वेळेस मॅजिक, सकाळी मला लवकर जाग येऊ दे आणि व्यवस्थित होऊ दे. तसंच झालं. सकाळी मग लगेच थोडी जाग येते, प्रवासाचं थोडं थकलेलंच होतं. मग गेलो सकाळी मला मग म्हणतात नाही हा करत हे म्हणे प्रवासाचं थकली करते का नाही, तुझं इच्छा आहे की नाही. त्यांना म्हटलं ज्योत तर पेटलेली आहे आतून, तर करायची आहे. त्यासाठीच तर आलोय, इथं आराम तर करायला नाही आलोय ना. मग तयार झाली मॅडम, 9 वाजता बसली आहे मी पहिल्या दिवशी. वा. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे 10:30ला आरती असते, तोही अर्धा तास चालला जातो. तरी माझं 6:30 पूर्ण कंप्लीट झालं. वाव. जेवणाला पण उठली, आरतीलाही उठली आणि आरतीही मिळाल्या मला त्या दिवशी दोघांना मला. छान छान मस्त. आणि मग त्या दिवशी पण मग थकल्यासारखं. मग अजून हे म्हणे तू एवढी बैठक केली दुसऱ्या दिवशी, म्हणे होईल का. मग मी पण काही बोलत नव्हते, पण तरी पण थकल्यासारखं वाटत होतं, कारण एकसारखं बसणं आणि ते डोळ्यांनी एकसारखं ते. मग सकाळी उठली, सकाळी आपली ऍक्टिव्हिटी वगैरे असते, आपण जे म्हणतो आभार वगैरे ते मी ते करते. मग ते उठल्यानंतर मग ते काय म्हटले की तू नंतर झोपू शकते. 6 वाजता उठली, ते म्हणे मग नंतर सकाळी कितीही म्हटलं तर आपण उठायचंच बा. कारण मग तसं त्यावेळेस जर आपण झोपलं तर दिवसभर अडत असतो.